मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र युवासेना। मीरा भाईंदर मध्ये लवकरात लवकर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवाभाऊ मीरा भाईंदर मध्ये त्यांचं आगमन होणार आहे असं आम्हाला बातमी मिळाल्यानंतर महाराष्ट्र युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला की मीरा भाईंदर मध्ये जे लेखाजोखा आहे, जो अप्रगती पुस्तक जे आहे त्यांच्यासमोर सादर करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कारोबारामुळे नागरिक त्रस्त आहेत। आज वेगळा पाण्याचा विषय आहे, या ठिकाणी गटारचा विषय आहे, रोडचा विषय आहे, MMRDA, MSRDC, त्याचबरोबर नॅशनल अथॉरिटी हायवे अथॉरिटी, RMC प्लॅनचा विषय आहे, त्याचबरोबर ट्रॅफिकचा विषय आहे। असे अनेक विषय मीरा भाईंदरमध्ये प्रलंबित आहेत। फार मोठे मोठे दावे आश्वासनं झाली तरीही कुठे पूर्तता झालेली नाहीये। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जे अंधाधुंद कारभार चालू आहे, लोकांची काय पडलेली नाहीये, लोकांची कामं होत नाहीयेत, तर आम्ही विचार केला महाराष्ट्र युवासेनेने की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर प्रगती नव्हे तर अप्रगती पुस्तक त्यांच्यासमोर सादर करणं गरजेचं आहे नागरिकांच्या हितासाठी। म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे, त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे, सन्माननीय आमचे मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे की आपण जेव्हा मीरा भाईंदरमध्ये याल त्यांचं आम्ही तुमचा लेखाजोखा जो आहे हा मीरा भाईंदरचा नागरिकांचा हा तुमच्यासमोर सादर करण्याचा आम्ही विचार केलेला आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी चांगले मार्गी लागतील। जे आश्वासनं त्यांना मिळालेली आहे ती पूर्तता न झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। त्यामुळे आयुक्त साहेबांना मी कळकळीची विनंती केलेली आहे पत्राच्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर आम्हाला त्यांची भेट घालून द्या जेव्हा मीरा भाईंदरमधील तेव्हा, जेणेकरून आम्ही त्यांच्यासमोर आपले विषय मांडू। त्याचबरोबर जर तुम्ही तसं आम्हाला वेळ नाही घेऊन दिला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन किंवा काळे झेंडे दाखवण्याचं पण काम आम्ही करू, कारण जनतेच्या हिताचं काम करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे मला नक्कीच मुख्यमंत्री साहेब असतील, देवाभाऊ आमचे आम्हाला वेळ देतील आणि आयुक्त साहेब पुढाकार घेऊन आम्हाला नक्कीच त्यांची एक भेट घालून देतील ही नक्कीच अपेक्षा धरतो। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।